अहिल्यानगर जिल्ह्यातील दत्तधाम मधला भोंदू राजेंद्र गडगे याची पोलिसांनी त्याच्याच दरबारात येत चौकशी केली। गडगेनं आजार बरे करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचंही समोर आलंय। पाहूया। ज्या दत्तधाम दरबारातून भोंदू राजेंद्र गडगेनं दुर्धर आजार बरे करत असल्याचा दावा केला, ज्या दरबारातून त्यानं अनेक चमत्कार केल्याचा कांगावा केला, त्याच दरबारात पोलिसांनी राजेंद्र गडगेची अक्षरशः वरात काढली आहे। भोंदू राजेंद्र गडगेला पोलिसांनी वडगावपान गावातल्या दत्तधाम मंदिरात आणलं। पोलिसांसह आरोग्य पथकही त्यावेळी हजर होतं। पोलिसांनी गडगेच्या दरबारातच स्पॉट पंचनामा केला। दरबारात असलेल्या विविध औषधांचे आरोग्य विभागानं नमुने घेतले। दरबारातली औषधं पोलिसांनी जप्त केली। आश्रमाची झाडाझडतीही घेतली। 100% मला अडकवण्याचा प्रयत्न झाला। नाही मला बोलायचंय, मला बोलायलाच पाहिजे। नाही बोलायला पाहिजे, मला बोलायचं आहे। अन्याय पोलीस बोलू राहिले, आता माझा अन्याय मला सांगायला पाहिजे ना। मी अरे तुम्ही आमच्या ताब्यात नाही मी तुमच्या ताब्यामध्ये आहे। ऐका, पहिलं ऐकून घ्या। गुरुवारी मी लाईव्ह होतो, सकाळपासून अन्नीसला आव्हान देत होतो तर तुम्ही या, मी काय करतोय, माझी प्रोसेस काय आहे तुम्ही डोळ्यांनी बघायला पाहिजे। मी जे काही करतोय ऐकून घ्या, माझं ऐका पहिलं। तुम्ही सुद्धा होते, पळून गेले होते गुरुवारी। तुमच्यासाठी 10x8x12 ची स्क्रीन आणलेली होती मी। ओरिजिनल पुरावे तुम्हाला दाखवायचे होते, पण माझं कोणी हे ऐकून घेतलं नाहीये। ऐका, मी पण सांगतो, तुम्हाला करून द्यायचं नाही का आम्हाला? शासकीय पंचनामा कारवाई चालली आहे, तुम्ही काय सर्व आजाराचे लोक असतात। प्रार्थना चालती, संकल्प चालतो, ध्यान साधना चालती, यज्ञ चालतात, हवन चालतंय, याच्या पुढे काहीही चालत नाही। वैदिक प्रक्रिया केली इथे धर्माचं खंडन होऊ राहिलं हे मी सांगू शकतो। सनातन धर्माची सेवा करतो, याच्या पुढे मी शरीरावर अभ्यास केलेला आहे। फक्त मी शरीराच्या बाहेर कोणतेही बोलत नाही। राजेंद्र गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमांअंतर्गत त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत। गडगेंना आजार बरे करण्याच्या नावाखाली अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे। पोलीस चौकशीतून त्याचे आणखी बरेच कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे। मनोज काडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।